मित्रांनो, सुख आणि दुःख हे आपल्या जीवनाचे एक अविभाज्य भाग असतात. जिथे सुख आहे तिकडे दुःखही असतं आणि जिथे दुःख आहे तिकडे सुखही असतं. हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. पण कधी-कधी काय होतं माहिती आहे, आपण हाच विचार करतो की माझ्या लाईफमध्ये सुखच नाही आहे. माझ्या लाईफमध्ये दुःखच दुःख आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट सांगू का? तुम्ही हा जेव्हा भाव मनात आणता ना, तेव्हा तुम्ही आणखीन दुःखी होता. त्यामुळे कितीही कष्ट आले, कितीही अडचणी आल्या, तरी त्याच्यातून मार्ग काढायचा तुमच्या स्वतःच्या हातात असतं. त्यामुळे दुःख आलं तर जास्त दुःखी होऊ नका आणि सुख आलं तर सुखात अगदी हुरळून जाऊ नका. जेव्हा दोन्ही गोष्टी तुम्ही समांतर सांभाळायला शिकाल ना, तेव्हा ना दुःखाचं तुम्हाला जास्त दुःख होईल, ना सुखाचं जास्त सुख तुम्हाला वाटू लागेल. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी समांतर ॲडजस्ट कराल, समांतर गोष्टी घेऊन चालू लागाल, तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यातल्या अडचणी कमी होतील. कारण अनेक दुःखाची कारणं तुम्ही असता. जेव्हा तुम्ही जास्त विचार करता, तुमच्या डोक्याला जास्तीत जास्त निगेटिव्ह विचार येत जातात, तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या अडचणी वाढत जातात. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल की खूप निगेटिव्ह विचार येत आहेत, खूप सारा स्ट्रेस येतो आहे, खूप सारं टेन्शन आहे, भय आहे, तेव्हा एक काम करा, नेचरशी कनेक्ट व्हा. नेचर ही सगळ्यात सुंदर रेमेडी आहे जी तुमचं लाईफ हील करते. हे जे बदल आहेत हे हळूहळू आपल्या आयुष्यात होतात. एकदम कुठलाच बदल आपल्या आयुष्यात होत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा वाटेल की खूप स्ट्रेस आहे, नेचरशी कनेक्ट व्हा, नेचरमध्ये स्वतःला झोकून द्या. ज्यावेळेला तुम्ही नेचरमध्ये स्वतःला झोकून देता ना, तेव्हा तुम्हाला फार सुखद गोष्टी मिळू लागतात. त्यामुळे बघा, ही रेमेडी काम करते का?